2 कोटी रुपयांच्या विमा प्रकरणामुळे आधीच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पण आता या प्रकरणाशी संबंधित आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया. राज्यभर चर्चेत असलेल्या 2 कोटी रुपयांच्या विमा प्रकरणात एक नवीन आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेच्या आईचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महादेवी बदामी या 57 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्या चर्चित प्रकरणातील मुख्य आरोपी सुमा मंजरगे यांच्या आई होत्या. काही दिवसांपूर्वी माजी सैनिक संदीप मंजरगे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पत्नी सुमा मंजरगे, तिचा कथित प्रियकर आणि इतर काही जणांना अटक केली होती. या प्रकरणात विमा रकमेच्या कारणावरून कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे या घटनेची राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तपासादरम्यान पोलिसांनी महादेवी बदामी यांचीही चौकशी केली होती. दरम्यान मुलीच्या अटकेनंतर त्या मानसिक तणावात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती. याच पार्श्वभूमीवर त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र या घटनेमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.